सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. विशाल शिवाजी दुर्गुडे, ओके राहणार सरडेवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. ओके. आता जर आपण हे सोयाबीनचं क्षेत्र बघितलं तर किती आहे तुमचं हे क्षेत्र? हे 2 एकर 2 एकर आहे. हो. ओके. तर तुमच्या भागामध्ये सोयाबीन जास्त प्रमाणात होते, जास्त प्रमाणात. तूर होतं आणि उडीद पण होतं, हां. बरोबर ना? एकंदरीत तुमचा अनुभव काय आहे? अनुभव हा मी जे आपलं 2 वर्षापासून वापरायला लागलोय. हा, सोयाबीन कधीपासून करताय तुम्ही? सोयाबीन मग 10-15 वर्षापासून करतो. बर, ओके. पर आता जी ही 2 वर्षात आपलं वापरालो टेक्नॉलॉजी हा एसीटी वैदिकची, हा 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 ती एक नंबर वाटली. कारण तुरीसाठी तर मला रिझल्ट भरपूर भेटला. बर, काय रिझल्ट होता तुमचा? तरी बघा 20-21 क्विंटल तूर झाली. किती क्षेत्रामध्ये? 2 एकर मध्ये. 2 एकर मध्ये. अन्न पट्टा पद्धत होते, मध्ये आंतरपीक घेतलेलं मी. ओके. सोयाबीन आंतरपीक होतं तुमचं? हा. ओके. आणि एक जनरली आपण जर विचार जर केला तर समजा तुम्ही पहिल्यांदा तूर करतच होते, हा, तूर करत होते. तर पूर्वी तूर किती निघायची आणि आता किती 10 क्विंटलच्या वरी कवाच गेलो मी. आणि आता ती ऍव्हरेज किती वाढलं तुमचं? अवरेज सरासरी एक 11-12 टनांनी वाढलं डायरेक्ट. आणि खर्च किती दुप्पटच वाढलं. दुप्पट वाढलं. खर्च काय नाही, 50% खर्च आहे ह्याच्यापेक्षा, आपल्या रासायनिक पेक्षा. बर, काय काय खर्च केला तुम्ही? काय काय केलं होतं? एक बीज प्रक्रिया केलेली आणि एक फवारणी 1-2 घेतलेल्या. बर. क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जर? हा, फ्रूट चार्जर एक, ते आता हा. तुम्हाला दाखवलं. सॉइल चार्जर. हा, सॉइल चार्जर. बरोबर. त्याच्या म्हणजे 1-2 क्रॉप चार्जर, फ्रूट चार्जरची फवारणी फवारणी घेतली घेतली आणि सॉइल चार्जरचं सॉइल चार्जरचं कोटिंग केलं. हा. ओके. तर तो खर्च तुमचा जो आहे तो खर्च एकंदरीत किती झाला होता 2 एकरचा? एक साधारण 20,000 पकडून चालायचं. 20,000 टोटल 20,000 2 एकरसाठी? हा, 2 एकर. ओके. कुठला खात टाकलेला नाही, काय नाही, आणि एक आळवणी केलेली. बर. हा सॉइल चार्जरची? हा, सॉइल चार्जरची एक प्रत्येक बुडाला आळवणी केलेली. ओके हो. ओके. त्यावेळेस तुम्हाला त्याचे रिझल्ट दुप्पट मिळाले? हा, 100% मिळाले त्याचा रिझल्ट. हा. हा. मग आता शेतकरी जर म्हणतात बाबा तुमचं एसीटी वैदिक जर वापरलं नाही तर रिझल्ट मिळत नाही, नाही. एकदा अवश्य वापरून बघावं शेतकऱ्यांनी, माझं तर असं म्हणणं आहे. हा, तुमचं हा. क्षेत्र किती टोटल? टोटल आमचं तसं सगळ्यात म्हणलं तर 60-70 एकर जमीन आहे. ओके. तुम्ही 4 जण भाऊ आहे? 4 जण भाऊ आहेत. ओके. 60-70 एकर क्षेत्र आहे. हा. त्यातल्या 2 एकर क्षेत्राला तुम्ही वापरलं? वापरलाय. ट्राय करून बघितलं? ट्राय करण्यासाठी. ओके. आता तो जर समजा तुमचा अनुभव जर बघितला तर सोयाबीन मध्ये किती वाढ झाली होती तुमची? समजा तुमच्या सोयाबीन मध्ये आता एक 5-6 क्विंटलने तर वाढ देणार. वाढ झाली. 100%. ओके. मागच्या वर्षी पण झाली होती? हा, उडीद केलता. उडदाला बी तसाच रिझल्ट दिलता. आंतरपीक घेतलं होतं तुरीत. बरोबर आहे. उडीद. ओके. म्हणजे पट्टा पद्धत होती तुमची? हा, पट्टा पद्धत केलत. ओके. 7 फुटावर तूर होती. ओके. आणि त्याच्यामध्ये उडीद होतं? उडीद होता. ओके. उडदामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला? 100% रिझल्ट आहे एसीटी वैदिकचा. हा. हा, त्याच्यात काय बदलच नाही. तुम्ही माहिती कशी घेतली? माहिती म्हणजे असं युट्यूबला सेंद्रिय काय करावं हा. असं टाकून वल्लानी बघितलेलं. बर. मग त्याच्यात ती एसीटी वैदिकचा, आणि दुकान आपल्या नरिमन पॉइंटला तुळजापूरला एकच, ती बरं. तुमच्याकडून माहिती घेतली त्यांनी. बरोबर. आणि परत ती वापरलं. वापरात बघितल्यावर रिझल्टच त्याचा. आणि आता मी ही करणार आहे डाळिंब. हा. डाळिंबासाठी 100% पहिल्यापासून एसीटी वैदिकच वापरणार. बरोबर आहे. आता तुरीचा आपण एकंदरीत जर भाव जर बघितला, क्विंटलचा भाव किती आहे? 6-7 हजार रुपये. 7,000 रुपये. बरोबर आहे. 7,000. आता समजा मागच्या वर्षी तुमची दरवर्षी तूर समजा 10 क्विंटल निघत होती. 10 क्विंटल व्हायला मारामार होती. बरोबर आहे. हा. आता ती 10 क्विंटल तुमची वाढली, मग कमीत कमी तुमचा 60,000 रुपयाचा काय झाला? नफा झाला. हो. म्हणजे तुमचा खर्च तर नील झालाच. झाला. खर्च 100% कमी झाला. खर्च कमी झाला, वरून उत्पन्न खर्च सुद्धा वाढलं. कमी, परत जमिनीचा पोत सुद्धा एक चांगला राहते. हा. मेन महत्वाचं ते आहे. बरोबर. कारण जमीन अशी कडकपणा येत होता, कडकपणा गेला केमिकल केमिकल मुळे. मग तुम्ही केमिकल पूर्णपणे बंद करून टाकलं? बंदच आहे. आणि पहिल्यापासून वापरत बी नाही केमिकल. आमच्या ह्या खानदानातच कोण वापरत नाही बरं. केमिकल. म्हणजे एकंदरीत मग समजा जे सेंद्रिय जेवढं सेंद्रिय करायचा प्रयत्न करायचा तुम्ही तेवढे करायचे. तेवढा करा. बरोबर आहे. पण आता समजा तुम्ही वैदिक तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली, काय वाटतं एकंदरीत? 1 नंबर आहे त्याचा. काय रिझल्ट सगळ्यांनी वापरावं, माझं तरी एक म्हणणं आहे असं. नक्कीच. आता आपण ही 100%. आताची सोयाबीन जर आपण जर बघितली, आता ही सोयाबीन बघा, आता 100-150 शेंगा एका शेंगाला, एका झाडाला. बरोबर आहे. हो. हा. आणि कोणतंही झाड बघा सगळं सारखं दिसतं. सगळं सारखं, शेम उंचीच. बरोबर म्हणजे आहे. असं हा, हे काय नाही.
एकंदरीत जर आपण जर बघितलं की सोयाबीन जर म्हटलं ना तर की शेंग काय होते की लागते, बरोबर आहे, पापुडी होणं, पापुडी होणं, हे असलं बरोबर आहे की नाही. म्हणजे एकंदरीत काय रिझल्ट एक नंबर आहे बघा. हे काय असं म्हणजे मुलाखत घ्यायची सुद्धा गरज नाही. हा हा म्हणजे एकंदरीत जर आपण जर बघितलं की ती शेंग जी आहे ती फुगत नाही, फुगत नाही, बरोबर आहे, किंवा मग ती बारीक राहून जाते. हा बारीक होणार. हा परत वजन बिजन, आता शेंग सुद्धा दाणेदार आहे. दाणेदारी म्हणजे आपला दाना पूर्ण भरलाय. हा दाना पूर्ण आजू भराचा आहे तरी हा. हे 70% भरला असेल दाना, अजून भराचा आहे, चालू आहे हे. नक्कीच म्हणजे अजून अजून तुमची सोयाबीन अजून हिरवी आहे. हा हिरवे आहे अजून. बरोबर, अजून म्हणजे याचा कालावधी महिना 15 महिन्याचा आहेच. बरोबर. म्हणजे जर तुम्ही जर आता जर बघितलं तर समजा इथं बघा हे 17 ते 18 जूनला पेरणी केलेली आहे. आता इथं आपण जर हे झाड जर बघितलं तर खालपासून वरपर्यंत त्याला हा, पूर्ण शेंगा पूर्ण बरोबर, शेंड्यापर्यंत तुमच्या शेंगा शेंड्यापर्यंत दिसतात. शेंगा. बरोबर आहे की नाही, हो बरोबर आहे की नाही सर? हो म्हणजे पूर्ण शेंगा त्याच्यात दिसत आहेत. हो अलग लक्षात. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं की सोयाबीनची जी हे तुमची जी आपण म्हणतो अण्णा, तरी मी पूर्ण ह्याचं पहिल्यापासून वापरलं नाही. हा जर ती जर कंटिन्यू जर ठुला असतो शेवटपर्यंत, हा 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 मग तर भरपूर ह्याच्यापेक्षा टॉप रिझल्ट आला नक्कीच. 100%. ओके, आता सोयाबीनचं तुमचं एकंदरीत उत्पन्न किती निघतं दरवर्षी? दरवर्षी काय 10-12 बॅग निघत होतं. हा 10-12 आता 15-20च्या घरात आराम जाणार, 20 तर आराम बॅग जाणार. म्हणजे पहिलं 5-7 क्विंटल निघत होतं. 5-7 क्विंटल, आता आता 10-12 क्विंटलच्या आत येत नाही. बरोबर. Average. आता एकरी खर्च तुमचा किती झालाय? खर्च काय त्याचं एक सॉइल चार्जरचं एक 2-3 हजार, हा आणि ती SMTचं SSM म्हणजे एक 35 रुपये. हा ती एक. ओके, म्हणजे साधारण 10,000 पकडून चाला. 10,000 रुपये 2 एकरचा खर्च हा, तुमचा झालाय. बस विषय ओके, मिटला. आता त्याच्यावर उत्पन्न- मी एक साधी फवारणी बी केली ना, कोळपण केलो, हा विषयच मिटला. त्याच्यावर काढायलाच येणार मी. बर, फवारणी काहीच नाही. फवारणी काहीच केली मग आता नाही. शेतकरी तर केमिकल ज्यावेळेस करतात काय, त्यावेळेस खूप सारे त्याच्यावर फवारणी. 100% फवारण्या होत्या, पण ह्याच्यावर फवारणी नाही. काय आता समोरच आहे की आपल्या, बरोबर. हे पूर्ण प्लॉट आपल्याला दिसतो इथे हा, समजा आपण, समोरच आहे. बरोबर आहे, पूर्ण हिरवा प्लॉट दिसतोय. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेजारी आपण केमिकलचा प्लॉट बघितलाच. हा बघितलेलंच आहे. बरं तर आता माझ्या सख्या चुलत भावाचाच प्लॉट बघा कसा या ना, आहे. या ना. आणि माझा आहे बघा बरोबर आहे. म्हणजे ते काय त्यांचा अनुभव त्यांच्याकडनंच ऐकू आपण. काय अनुभव आहे. ती तुरीपासून बी त्यानं साक्षात बघितलेलं. बरोबर आहे. आता समजा हे तुम्ही सोयाबीन बघताय आणि शेजारी तुमची इथं शेजारी सोयाबीन आहे, हो तर काय फरक आहे सर? फरक जाणवतो. किडीला कमी आहे, बरोबर. ग्रोथ चांगली आहे, हम्म, पिकावर काळुंकी टिकून राहते, बरोबर. पीक आहे आणि निरोगी राहते. निरोगी राहते. म्हणजे एकंदरीत जमिनीचा पोत बी जमिनीचा पोत सुधारून पिकासाठी सुदृढ जमीन तयार होते. ओके. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर फायदेशीर आपल्याला दिसतंय. एसिड वैदिक खूप शेतकऱ्यांसाठी खूप वरदानदायक वरदान राहणार आहे. शेतकऱ्यांनी आज समजा केमिकल आपण शेतकरी आज वापरतच आलाय कंटिन्युअसली, पण त्याच्यातून त्याला जेवढं उत्पन्न मिळालं पाहिजे तेवढे मिळत नाही. मिळत नाही. मग आज एसटी वैदिक ज्यावेळेस आपण वापरू किंवा जे आज आपण हे रिझल्ट बघतोय, तर हो. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? एसिड वैदिकचे खूपच चांगले परिणाम आहेत. नक्कीच. म्हणजे ते शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, वापरायला पाहिजे वापरलंच एकदा. नक्कीच नक्कीच. 100% वापरायला पाहिजे शेतकरी. बरोबर आहे. ओके, चालेल. आता सोयाबीन जर आपण जर बघितलं, आता समजा सोयाबीनचं समजा ऍव्हरेज तुमचं वाढणार आहे कमीत कमी दोन- वाढणार आहे म्हणजे 100% वाढलंय. एवढी खात्री कशी काय आली तुम्हाला एवढा? कारण मी तुरीवरनच बघितलं. माझा तुरीचा प्लॉट जी केला हा, त्याच्यावरनच लक्षात आलं. आणि तरी कंपल्सरी तुमचं वापरलं नाही. पूर्ण वापरलं नाही. पूर्ण जर वापरला असतो तर मग तर त्याच्यापेक्षा टार्गेट अजून वाढलं असतं. नक्कीच. हा म्हणजेच काय की तुमची माती जर बलवान झाली तर तुमचं पीक पहिलं पीक, होणार आहे. हा पहिलं काय म्हणजे तूर हे असं काय येतच नव्हतं. बरोबर. पर असं कुऱ्हाडीनं तोडाचं झाड झालं होतं हा, आळवण केल्यावर. त्याला बर. पूर्ण ती सॉइल चार्जर ही केलं. हा हा हा, आळवण प्रत्येक बुडागणीच होत बरोबर गेलो. बरोबर. आता तुम्ही सेंद्रिय शेती पण करत होते, हा, बरोबर आहे. पहिले. आता तुम्ही वैदिक शेती करायला लागले. काय फरक वाटतं सर तुम्हाला याच्यामध्ये? रिझल्ट टॉपचा आहे. हा, हा त्याच्यात काय बदल नाही. म्हणजे एकदम क्वालिटी. क्वालिटी येते. हा ओके. म्हणजे आणि शेतकऱ्यासाठी हे आहे बघा वरदान. चांगलं. हा वरदानच म्हणा 100%. कारण हे असं नाही हा, नक्कीच नक्कीच. ते म्हणजे रासायनिक न जमीन कडक येणं, हा, फवारणी सुद्धा काय असं म्हणजे मला काय जाणवलंच नाही ह्याला जास्त खर्चावा असं. बर. म्हणजे अपेक्षाच वाटली नाही एवढंच वापरल्यावर. हा, बास म्हणलं एवढ्यावरच आपण म्हणजे तुम्ही जर पूर्ण ताकदीने जर वापरला असता अजून ह्याच्यापेक्षा टॉपचं अजून.
म्हणजे आता आपण जर मागच्या वर्षीचा अनुभव घेतला की तुम्ही या वर्षीचा अनुभव जर घेतला, सोयाबीनचा भाव काय चालू आहे आता? आता काय 4700-4500 बरोबर आहे. म्हणजे समजा आपण 4,000 रुपये जरी धरला धरला तरी तुमचं की 12-13 हजार रुपये वाढले. 12-13 हजार. बरोबर आहे. 100%. ती माझा खर्च निघून गेला ना, खर्च निघून गेला, निव्वळ प्रॉफिट तुमच्याकडे उरलं. उरलं बरोबर आहे. 100%. समजा 1 एकरच आपलं 4-5 क्विंटल वाढणार आहे, हो. तर त्या एकरचं पण आहे. हाय म्हणजेच काही आपल्याला थोडाफार नफा त्याच्यातून होतोय. नफा जर आपण जर त्याच्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट जर केली, मग त्यापेक्षा दुप्पटच उत्पन्न होणार. म्हणजे राम सर नेहमी होणार. आपल्याला सांगतात की समजा तुम्ही मातीला जर पोषण जर भरपूर जर दिलं तर उत्पन्न सुद्धा काय मिळणार आहे. 100% उत्पन्न जास्त होणार आपल्या एसीटी वैदिक. नक्कीच. ओके. अवश्य वापरावं माझं तरी एक म्हणणं. आपलं जे आहेत ना हम्म. माझे शेजार पाजारी हा, घरचे माझ्या, हा. याने एक बार वापरून बी बघावं. नक्कीच. हा. ओके, चालेल सर. धन्यवाद सर, तुमचा जो अनुभव धन्यवाद. शेअर केला.